नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. बीड जिल्ह्यात घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यास जिल्हा पुरवठा विभागानं सुरुवात केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदारांच्या पथकांनी शहरातील काही हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर तपासणी करत कारवाई केली आहे. गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यानं अनेक चहा स्टॉल, वडापाव विक्रेते आणि लहान हॉटेल्स बंद ठेवावी लागलेत. दरम्यान काही विक्रेत्यांनी पर्याय म्हणून लिंबू सरबत, ताक, लस्सी यांसारखे पेय विक्रीस ठेवलेत. गॅसची कमतरता भासू नये यासाठी प्रशासनानं नागरिकांनी घरगुती गॅसचा वापर फक्त घरगुती कारणासाठीच करावा असं आवाहन केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोरड यांनी. इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यामुळे जे महायुद्धाचा प्रकार आता चालू झालाय, गेल्या 12 दिवसापासून आज 12वा दिवस या आंदोलनाला चालू आहे. आज बीडमध्ये आपण आहोत. बीडची जी खरं पाहिलं तर मुख्यत्वे खाऊ गल्ली म्हणून जी ओळखली जाते, इथं शहरातील ठिकठिकाणून लोक खाण्यासाठी येतात. ही सर्व गाड्या ज्या आहेत ते बंद आहेत. या ठिकाणी खरं पाहिलं तर गजबजलेलं आहे. त्याच धर्तीवरती आता प्रशासनानं, जिल्हा प्रशासनानं महत्वाचा एक मुद्दा मांडलाय की कमर्शियल गॅस हे आता जोपर्यंत होते या व्यवसायाकडे तोपर्यंतच त्यांनी वापरलेत. घरगुती गॅस व्यावसायिकांना वापरता येणार नाही, त्याच्यावरती कडक कारवाई, फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्याच धर्तीवरती काल बीड शहरातील नगर रोडच्या कलेक्टर ऑफिस समोरच 3 मोठ्या हॉटेलवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र आज देखील जिल्हा प्रशासन, पुरवठा विभाग, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली आज बीड शहरामध्ये पुरवठा विभागाचे, महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी यांचे पथक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे बीड शहरात आता गॅस टाक्या ज्या घरगुती आहेत त्या कुठे व्यावसायिक ठिकाणी वापरतात का याच्यावर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. याचे परिणाम असे झाले आहेत की बीड शहरात एका ठिकाणी ज्या ठिकाणी चहाचा पर्याय असतो त्या ठिकाणी आता कुणी लिंबू सरबत विकतंय आणि चहाची तलब जी आहे ती आता कुठेतरी लिंबू पाण्यावर आणि ताकावरती भागावं लागते. मी अनिल घोरड, न्यूज मराठी 24/7 साठी बीड. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बळवली, आंबिवली, बेलवडे, मुंगोशी, दवणसर आणि वळक या परिसरातील नदीपात्रात केमिकलयुक्त सांडपाणी सोडल्याचा आरोप करत शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झालेत. या पाण्यामुळे शेती, भाजीपाला, मासे तसंच जनावरांचं नुकसान होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. तक्रारी करूनही कारवाई न झाल्यानं संतप्त शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय. दूषित पाणी सोडणं तात्काळ बंद करावं, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा करून भरपाई द्यावी आणि पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. सिडको अंतर्गत मेगा इंजिनिअरिंग कंपनीने बेलवडे पासून जिथेपर्यंत जे टनेलचं काम सुरू केलेलं आहे, 300 फूट खालून जे पाईपलाईन नेण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्या कामामुळे त्यातनं निघणारं दूषित पाणी शेजारील नदीतून अगदी बेलवड्यापासून ते बळवलीपर्यंत दूषित पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. सगळ्यांचं बेलवडे, मुंगोशी, बेलवडे आदिवासी वाड्यांचं पाणी गेलेलं आहे. गेली वर्षभर अत्यंत टंचाईग्रस्त लोक आहेत. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत, गेले 2024 पासून मागण्या करतोय की यांनी तात्काळ ते दूषित पाणी बंद करावं, नाहीतर ती पाईपलाईननी खाडीत सोडावं. दुसरी महत्वाची मागणी अशी की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल, गुरांचं नुकसान झालंय, भाजीपाला झालंय, कुक्कुटपालन व्यवसायाचं झालंय, त्यांना तात्काळ भरपाई द्या पाणी करून. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, जी सर्वात महत्वाची, ज्या आदिवासी बांधवांना वनवन फिरावं लागतं पाण्यासाठी, तेथील पाणी गेल्यामुळे तिथल्या गावातील लोकांना वनवन फिरावं लागतं, त्यांना पाण्याची तात्काळ व्यवस्था करत, परंतु कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी एटवडे धरणाची जी पाईपलाईन जाते सिडकोची, त्या पाईपलाईन वरून मग तुम्ही आंबेगाव मार्गे किंवा तुम्ही धामणी मार्गे सर्व पाणी पुरवठा करण्यासाठी ती पाईपलाईन टाका. आणि सर्व आदिवासी वाड्या असतील, मुंगोशी असेल, बेलवडे असेल, दवणसर असेल, मग खाली ज्याला पाणी नाही, आंबिवली असेल, यांना तात्काळ पाणी देण्यासाठी उपाययोजना करा. नाहीतर आम्ही ही पाईपलाईन बंद करू, त्यांची खराब पाण्याची कंपनीचं कंप्लीट काम बंद करू. खरं तर विश्वासाने सांगायचं झालं तुम्हाला तर हजारो कोटीचा यामध्ये घपला आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावं. सिडकोने हजारो कोटी नको तिकडे देणग्या दिल्यात.
मग तुम्ही इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी 2-4 कोटीची पाईपलाईन असेल, 2-4 कोटीचं काय भरपाई असेल, त्याला राजा काय वाटतात? हजारो कोटी भ्रष्टाचार करता आणि सर्वसामान्य लोकांचं पाणी पळवता. पाणी हे जीवन आहे, ते हिसकावून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. संविधानाने आम्हाला अधिकार दिलेत, लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेत. तुम्ही पाणी पळवून नेऊ शकत नाही. अगोदर ती व्यवस्था सगळी करा. ही जबाबदारी सिडकोची जास्त आहे. सिडकोनी हा प्रकल्प आणलाय, सिडकोनी जबाबदारी सगळे पुरावे सगळ्यांची कामं केली पाहिजेत. या 3 प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात. आमचा विकासाला विरोध नाही, परंतु आमच्या मानेवर पाय देऊन आमचं पोटचं पाणी पळवून तुम्ही जर या गोरगरीब शेतकऱ्यांवर आणि आदिवासी वाड्यांचे जर हलाल करत असाल, तुम्ही जाऊन बघा. मी 2 दिवस दौरे केले, अत्यंत वाईट अवस्था आहे आणि हे प्रशासन ढिम्यासारखं बघत बसलंय. याच्या पुढचं आंदोलन मी आज सांगतो, आज बळवली, आंबिवली, वळग, मुंबशी, बेलवडे, आदिवासी वाडीचे लोक आम्ही प्रमुख आहोत. उद्याच्या क्षणाला या 8 दिवसात काय व्यवस्थित निर्णय दिला नाही तर न भूतो न भविष्याचे असे आंदोलन होईल आणि सगळे यांचे कारनामे उघड केल्याशिवाय मी हरीश बेकावडे स्वामीजी करता गप्प बसणार नाही. ही शेवटची ग्वाही देतो तुम्हाला आणि शेवटचं सांगतो की आम्ही आमचं पाणी मिळवणारच. पाणी पाहिजे ना सगळ्यांना? दुष्काळ भरपाई पाहिजे की नाही? म्हणजे दूषित पाणी बंद झालं पाहिजे की नाही? या गोष्टी झाल्या पाहिजे, हक्क आहे. या बाबतीत सिडकोनी तात्काळ दखल घ्यावी, नाहीतर न भूतो न भविष्यात पुढचं आंदोलन होईल. हा शेवटचा इशारा या दृष्टीने. महागाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी नगरपंचायतीच्या खुल्या जागेत सुसज्ज गार्डन उभारावे आणि त्या जागेला संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. अतिक्रमण होऊ नये तसंच भविष्यात कोणतेही वाद निर्माण होऊ नयेत या उद्देशानं हे निवेदन मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्षांना देण्यात आलंय. प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांनी ही मागणी करत परिसरात सौंदर्यवर्धनासोबतच सामाजिक सलोखा टिकून राहावा असं सांगितलंय. या मागणीवर नगरपंचायत प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी. ठिकाणी ताबा करण्याच्या दृष्टीने आले होते, त्या ठिकाणी सामाजिक सलोखा राहण्याच्या दृष्टीने कुठेही वाद निर्माण न होण्याच्या दृष्टीने आज आम्ही त्या प्रभागातील नागरिक आज आपल्यास निवेदन देण्यात आलो. त्या गार्डनची जागा आहे ती त्या ठिकाणी बगीचा, त्या ठिकाणी गार्डन अशा पद्धतीचं कुठलंही काम नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने झालं पाहिजे. या व्यतिरिक्त कुठलंही काम त्या ठिकाणी करण्यात येऊ नये अशी विनंती आपणास आज या निवेदनाद्वारे करीत आहे. आम्ही आज तुम्हाला सुद्धा आमची विनंती आहे, आज तुम्ही विषय क्रमांक 8 मध्ये आज विषय पत्रिकेच्या अजेंड्यावर 8 नंबरचा विषय घेतलेला आहे. त्या विषयात सुद्धा ती जी ओपन स्पेसची जी खोली झाली आहे ते नगरपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी गार्डन किंवा बगीचा करण्याचं आज ठराव पारित करावा अशी विनंती आज आम्ही या ठिकाणी तुम्हाला करीत आहोत. कुठलाही या भविष्यात असा जातीय सलोखा या गावात व्यवस्थित आहे तो बिघडवण्याचा काम आपल्या माध्यमातून करण्यात येऊ नये, ते नाही झालं पाहिजे ही विनंती. आवाज जास्त राहते, मुलांचे अभ्यास ते असतात, शाळेत मुलं असतात त्यांचा अभ्यास राहते आणि त्यांच्या ते आता त्यांचं रोजा चालू आहे त्याच्यामुळे ते तिथं खातात आणि आमच्या इकडे ते भरून टाकतात ते पन्न्या वगैरे. त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो. कुत्रे आमच्या अंगणात आणून टाकतात सर. हां आणि आम्हाला हां ती जागा गार्डनची सार्वजनिक आहे आणि त्यांनी तिथं काही त्यांचं हे करू नये. पिंपरी बुद्रुक परिसरात बिबट्यानं एका शेतकऱ्याच्या बकरीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागानं तातडीनं घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय. वन परिक्षेत्र अधिकारी कंक यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक शीतल शिंदे यांनी नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केलाय. संबंधित पशुधन मालकाला शासन नियमानुसार नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दरम्यान परिसरात बिबट्याचा वावर लक्षात घेता वन विभागानं ग्रामस्थांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी. मालेगाव शहरातील गुणवंत बाबा मंदिरातील दानपेटी फोडून 8,675 रुपये तसंच हॉटेल मालणेश्वर मधील गल्ला फोडून चांदीची नाणी, सिगारेट पाकिट, चिल्लर, खुर्दा जुनी चलनी नोटा असा ऐवज चोरी करणाऱ्या 2 आरोपींना मालेगाव पोलिसांनी अटक केली आहे. मंगेश शेषराव बदर आणि राहुल दौलत गायकवाड अशी या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलीस निरीक्षक राजेश खेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI रवी सेबेवार आणि पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी. मालेगाव शहरात हॉटेल रेस्टॉरंट आहे तिथे
संत गुणवंता बाबा मंदिर यांच्या इथे चोरी झाली होती. संत गुणवंता बाबा मंदिरातील दानपेटी आणि रोकड चोरी गेली होती. तसेच बालनेश्वर मंदिरात बालनेश्वर रेस्टॉरंट आहे तिथे सुद्धा चोरी झाली. सदर चोरीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन मालेगावातील दोन्ही प्रकरणात आमचे ड्युटी पथक व पोलीस स्टेशन मालेगावातील इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांना मार्गदर्शन करून व्हिडिओ उघडकीस आणले आणि त्यामध्ये आरोपी मुकेश शिवराव बदक तसेच राहुल गौरवराव गायकवाड यांना अटक करण्यात येऊन त्यांच्याकडनं सदर चोरी केलेल्या माहितीवर हस्तगत झाले. तालुका पंचायत समितीच्या राजकारणावरून आमदार बाबाजी काळे आणि माजी सभापती अंकुश राक्षे यांच्यातील वाद चांगलाच चिघळलाय. पंचायत समितीत फिरकू देणार नाही या आमदारांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना अंकुश राक्षे यांनी आक्रमक भूमिका घेत मी सभागृहात बसलोय, काय करायचे ते करा असं आव्हान दिलं. पत्रकार परिषदेत बोलताना राक्षे यांनी आमदारांच्या कार्यकर्त्यांवरही निशाणा साधत त्यांच्या कामांचा हिशोब आपल्याकडे असल्याचा दावा केलाय. या आरोप प्रत्यारोपांमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. आता आमदार बाबाजी काळे यांची पुढील प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी. 2 दिवसापूर्वी खेड तालुका पंचायत समिती सभापती उपसभापतीची निवडणूक संपन्न झाली. निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सन्माननीय सदस्य अश्विनीताई सोमनाथ तरस यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता आणि उपसभापती पदासाठी निखिल थोरवे यांनी अर्ज दाखल केला होता. पक्षाकडनं आम्ही आमच्या सदस्यांबरोबर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आमच्या गटाची मतं आम्हाला पडली. जरी आमचे सभापती उपसभापतीपदी आमचे पदाधिकारी निवडून जरी नसले आले तरी एक गोष्ट मात्र 2 दिवसापूर्वी या तालुक्यामध्ये अत्यंत हास्यास्पद घडली. किंबहुना विद्यमान आमदारांचा कोणाला तरी खुश करण्याच्या नादामध्ये एवढा तोल घसरला, किंबहुना एवढी जीभ घसरली की अत्यंत खालच्या पातळीवरती टीका तालुक्यामध्ये माजी आमदारांवरती असेल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आम्ही काही कार्यकर्त्यांवरती असेल आणि माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्यावरती फार टोकाची टीका करण्याची वेळ त्यांच्यावरती आली. हे पाहून खरं तर माझ्यासारख्याला हसू येते किंवा त्यांची कीव वाटते. ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या, ज्यावेळेस मीही विधानसभेचा एक उमेदवार होतो, माघार घेण्याची विनंती करण्याकरता माझ्या ऑफिसला आल्यानंतर माझे पाय धरणारे त्यावेळेसचे आमदार नसतानाचे बाबाजी शेटकाळे मला आठवतात. त्यावेळेसची विनम्रता पाहिल्यावर मी त्यांना म्हटलेलं मी लहान कार्यकर्ते माझे कशाला पाय धरता, माघार घ्यायची तर ती मी घेईल, परंतु आमदार झाल्यानंतर तुमच्यामध्ये जनतेने तुम्हाला निवडून दिले, तो जनतेचा कौल आम्हालाही मान्य आहे, परंतु आमदार पदावरती गेल्यानंतर जसं काही मी तमालपत्र घेऊन जन्माला आलोय माझी आमदारकी कधीच जाणार नाही एवढ्या अहंकाराने काल तुमचं 2 दिवसापूर्वीची मुलाखत झाली. किंबहुना एवढी ती बोलण्यामध्ये दादागिरी आणि दम देण्याचा प्रकार, किंबहुना टोकाचं भाषण त्यांचं माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरती, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारांवरती त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. ह्या केविलवाण्या प्रयत्नाचा पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. अनेक प्रकारची टीका त्यांनी त्या ठिकाणी केली. आम्हाला त्यांना सांगायचंय की तुमची सभापती उपसभापती पदाची निवड झाली, तुमच्या पक्षाची मतं तुम्हाला पडली, मग एवढ्या खालच्या पातळीवर जाण्याची गरज काय? तुम्ही विकासावर बोललं पाहिजे होतं. नवीन सभापती आले, तालुक्यामध्ये गेले 3 वर्ष सभापती पंचायत समिती प्रशासक कार्यकाळ होता. तालुक्याच्या जनतेसाठी तुम्ही काय करणार? गेले 2 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये आमदारपद 1.5-2 वर्ष भोगत असताना तुम्ही काय कामं केली त्यावर बोला. तालुक्यातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यावर बोलायचं सोडून तुम्ही म्हणाले की पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये पाऊल ठेवू देणार नाही. आमदार साहेबांना माझी विनंती आहे, पंचायत समिती जिल्हा परिषद तुमची काय प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे? आज आम्ही या सभागृहातून मुलाखत घेतोय, पाऊल ठेवले, तुम्हाला काय करायचे का? आमचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही पंचायत समितीमध्ये पाऊल न ठेवून देण्याची भाषा जर तुम्ही करता तर ती काय तुमची मक्तेदारी आहे का? किंवा आमदारकीची एवढी मस्ती तुमच्या अंगात गेली असं यातनं दिसतं. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी तुम्हाला जे मतदान दिलं तर त्याच्याही मनात आज प्रश्न निर्माण होऊ लागलाय की अशा आमदारांना आम्ही मतदान दिलं का? एवढ्या खालच्या भाषेला तुम्हाला खरं तर यावं लागलं. माझी लायकी काढून त्या ठिकाणी बाळा तुला बघतो, नादेश तुला देतो, तुला तुरुंगात पाठवतो, एवढ्या टोकाच्या भाषा तुम्हाला जर करायची वेळ येते, जर तुम्हाला माझी लायकी त्या ठिकाणी वाटत नव्हती तर माघार घेण्याकरता माझ्या ऑफिसचे दरवाजे का उघडायला लावले? माझ्याकडे येऊन माझे पाय धरायचा प्रयत्न त्या काळात का केला? मी जरी सर्वसामान्य कार्यकर्ता असलो तरी ज्यावेळेस तुम्ही फक्त जिल्हा परिषद सदस्य होतात,
त्यावेळेस तुम्ही काय काय गोष्टी आमच्यापाशी शेअर केल्या तर आम्हाला ते उघड करायची वेळ आणून देऊ नका. कृपया करून कोणाला तरी खुश करायच्या नादात टोकाची भाषणं करून पोपटपंची, बोल बच्चन आणि तू फक्त मतदारसंघापुरतं बघायचं सोडून तालुक्याचं बघू नको, मग तुला बघून घेतो, चमचेगिरी करू नको. काय तुमची भाषा आहे? उमरखेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अमोल तुकाराम हरणे पाटील यांनी आपला 36वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा केलाय. या निमित्तानं त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना शाल वाटप करून चहा नाश्त्याची व्यवस्था केली. तसंच बाराया येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं. हदगाव येथील श्रीमती शालिनीताई बिजलीकर मतिमंद विद्यालयातही विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत विविध सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल स्थानिक नागरिक आणि नेत्यांकडून अमोल हरणे पाटील यांचं कौतुक करण्यात आले. आपण आलेलो आहोत अमोल तुकाराम हरणे पाटील यांच्या याच्यावर ऑफिसवर. यांनी आतापर्यंत विविध समाजकार्य केलेले, समाजकार्यातून स्वतःचं नाव लौकिक आणि चांगला ठसा उमटवलेला उमरखेड शहरामध्ये आणि उमरखेड तालुक्यात, यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक चांगले धडाडीचे नवचैतन्य, नवतारुण्य म्हणून यांच्याकडे पाहिले जाते, एक नवीन चेहरा म्हणून. यांनी याच्या अगोदर बरेच उपक्रम आपल्या कार्यातून दाखवून दिलेले आहेत. आजही यांनी नुसतं काल यांचा स्वतःचा वाढदिवस स्वतःपुरताना साजरा करता त्यांनी इतर समाजातील घटकांसोबत साजरा करून एक नवीन दिशा आणि नवीन लोकांना एक चैतन्य रूप आपल्याला दाखवून दिलेलं. आज आपण त्यांच्या ऑफिसवर आलेलो. सर नमस्कार, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, काल तुम्ही जो वाढदिवस साजरा केला, तुमची चर्चा सर्वस्व यवतमाळ जिल्ह्यात एक पसरलेली आहे. खरोखर तुमची स्तुती करावं तेवढं कमी आहे. आम्हाला सांगता येईल का सर, नेमकं असे कुठले तुम्ही उपक्रम राबविले जेणेकरून समाजामध्ये तुमचं नाव लौकिक सध्या लोक अग्रेसर घेत आहेत? हां सर, माझं नाव अमोल तुकाराम हरणे पाटील. मी काल जे माझ्या वाढदिवसानिमित्त मी उपक्रम राबवलेला आहे ते वृद्धाश्रमामध्ये जाऊन मी वृद्ध लोकांना शाल वाटप असेल किंवा नाश्त्याचे वाटप असेल, परत आमच्या गावातील जी 12 गावची शाळा आहे उमरखेड येथील, तिथंसुद्धा मी शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ वाटप असा मी एक माझा उद्देश होता की जे माझा वाढदिवस आहे या वाढदिवसाची औचित्य साधून काहीतरी वेगळं करायचं. ज्या घटकापर्यंत पोहोचू शकत नाही आपण त्या घटकापर्यंत जायचं. त्यांना आपण काहीतरी देणं लागतो आणि आपण वाढदिवस तर आपण सहज इतर साजरे करतो, मात्र काहीतरी वेगळा ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना आपण मदत केली पाहिजे. अशा प्रकारे मी वाढदिवस साजरा केला आहे. माझं हे नेहमीच चालू असते. मागच्या वेळेससुद्धा मी कुठला रस्ता असेल, कुठल्या जे कुणाच्या गरजा असतील, कुणाचे काही कामं असतील, हे मी सतत करतच असतो. यावेळेससुद्धा मी असंच एक माझा वाढदिवसाचे औचित्य साधून मी हा उपक्रम राबवलेला आहे. सर, कुठला आहे थोडं सांगता येईल का या संदर्भात? आम्हाला कोणत्या गावी सुरुवात केली तुम्ही? मी शैक्षणिक साहित्य वाटप हे माझ्या गावी केलेलं आहे. 12 गाव तालुका उमरखेड येथील माझी झडपी शाळा आहे. जिल्हा परिषद शाळेत इथे मी उपक्रम राबवलेला आहे. मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ वाटप केलेलं आहे. त्यानंतर हदगाव येथील जी काही मूकबधिर शाळा आहे, तिथं मतिमंद शाळा आहे, तिथंसुद्धा मी वृद्धाश्रमामध्ये सुद्धा मी हा उपक्रम राबवलेला आहे. शालिनीताई मतिमंद विद्यालय मतिमंद विद्यालय हदगाव इथे ही शाळा होती. तिथं वृद्धाश्रमसुद्धा होतं. तिथं हा मी कार्यक्रम राबवलेला आहे. सरांनी पाहिलं, आपल्याला सांगितलं, खरोखरच एक यांनी आतापर्यंत केलेल्या लोकांचे जे वाढदिवसाचे आहेत औचित्य साधून लोकांनी वेगवेगळ्या भागात उपक्रम साजरे केले. पण यांनी आपल्याला उमरखेड आणि लागून असलेला हदगाव तालुका या दोन्ही तालुक्यामध्ये सामाजिक कार्य एक अग्रेसरमध्ये आपल्याला दिसून आलेले आहे. निश्चितच यांच्यासारखे असे तरुण होतकरू आणि चांगले उद्योजक असे आपले जर वाढदिवस सर्वसामान्य लोकांपर्यंत साजरे करू लागले तर निश्चितच यांना पुढचे येणारे भविष्यकाळ एक चांगला म्हणजे अग्रेसर राहील. एक यांच्यासाठी भविष्यात एक चांगलं नाव लौकिक यांचं स्वतःचं कार्य लोकांसमोर दिसेल आणि निश्चितच यांना त्यांचा चांगला मोबदला मिळेल हे आज तुर्तास तरी आपल्याला दिसून येत आहे. न्यूज मराठी 24/7 परिमल उमरखेड. उन्हाळ्याची चाहूल लागताच उमरखेड शहर आणि ग्रामीण भागात मातीचे माठ आणि रांजण विक्रीसाठी बाजारात दाखल झालेत. मार्चच्या सुरुवातीलाच तापमान वाढू लागल्यानं नागरिक थंड पाण्यासाठी पारंपरिक माठ खरेदी करताना दिसत आहेत. माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड राहतं आणि आरोग्यासाठीही लाभदायक असल्यानं आजही अनेक घरांमध्ये त्याचा वापर केला जातो. वाढते वीज बिल, लोड शेडिंग आणि आरोग्याबाबत वाढलेली जागरूकता यामुळे अनेकांनी पुन्हा एकदा मातीच्या माठाचा पर्याय स्वीकारल्याचं दिसून येते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंध्या परिसरात सुमारे 25 ते 30 जंगली हत्तींचा कळप दाखल झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या कळपानं शेतातून मार्ग काढताना काही शेतकऱ्यांच्या मक्याच्या पिकाची नासधूस केली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवत परिसरात गस्त घालत आहेत. दरम्यान वन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि हत्तींच्या कळपाजवळ जाणं टाळण्याचं आवाहन केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रशांत उके यांनी. दत्तात्रय वरपे मतदानाला गैरहजर राहिल्याने उबाठा गटात नाराजी निर्माण झाली होती. यावर वरपे यांनी सोशल मीडियावर भूमिका मांडली. त्यावर प्रतिक्रिया देताना उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख अरविंद धिवर यांनी दगाबाजी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असं सांगत कार्यकर्त्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन केलंय. यावेळी विष्णू जाधव, विशाल खंडगळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कालच आपण सर्वांनी बघितलं असेल सोशल मीडियावर या दोन गद्दारांनी वेगवेगळ्या पद्धतीने पक्षाच्या विरोधात भूमिका मांडली. ते गायब झाले. यांना कुठल्याही सूचना पक्षाचा व्हीप यांना माहीत नाही. हे फक्त म्हणतात आम्ही फार निष्ठावंत आहोत, पण हे मला असं वाटतं याच्यातला एक जण 1 वर्षापूर्वीच भाजपमध्ये गेला होता, त्याला परत वापस आणलं होतं. दुसरा एक जण आहे तो फक्त निष्ठावंत म्हणतो, पण कुठल्याही प्रकारची यांच्यामध्ये निष्ठा दिसत नाही. लोकांची दिशाभूल करताय. ज्या जनतेने यांना उद्धव साहेबांच्या मशालीवर निवडून दिलं, भरघोस मतदान केलं, त्याच जनतेचा विश्वासघात केलाय. आणि तर लोक अक्षरशः शिव्या देत होते यांना का यांनी गद्दारी केली, परत यांना आमच्या समोर कधी उभं राहू देणार नाही, त्यांना त्याचा फार त्रास होणार आहे. चंद्रकांत खैरे साहेब, दानवे साहेब हे 2 नेते इथं प्रॉपरला आहेत. आम्ही पदाधिकारी म्हणून इथं काम करतो. आम्ही कोणीही त्यांना कसलाही आदेश न देता ते म्हणताय आम्ही प्रॉपर आदेश मानणार नाही, उद्धव साहेबांचे आदेश मानू. जनता यांना फार त्रास देणार आहे. यांच्या तोंडाला कळं फासल्याशिवाय जनता राहणार नाही. यांच्या भूलतापाला किंवा यांच्या याला बळी जाऊ नका. हे गद्दार. सातोना रस्त्यावरील मयुरी पार्क परिसरातील अलंकापुरी नगरीत गुरुवारी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांच्या अमृतवाडीतून महाभारत संदेश कथा पारायणास प्रारंभ झाला. स्वामी गिरीजी महाराजांनी महाभारत भारतीय संस्कृतीचा ज्ञानकोश असल्याचं सांगितलं आणि जीवनातील 4 पुरुषार्थ, 4 आश्रम, 4 वर्ण, 4 साधना याबाबत मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की तरुणाईत यश मिळवण्यासाठी महाभारत कथा शिकणं आवश्यक आहे. जीवनातील चुका दुरुस्त करून पुढे जाणं गरजेचं आहे आणि महिलांना नेहमी सन्मानानं वागवलं पाहिजे. सकाळच्या पारायणास आणि दुपारच्या महाभारत संदेश कथेस 15,000हून अधिक भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रास्ताविक हभप पंडित महाराज डाके यांनी केलं, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक संजय पिंपळगावकर यांनी केलंय. विविध गावातील भाविकांनी सेवाभावी सहभाग दिला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किशोर कटारे यांनी. गॅस तुटवड्यामुळे नागरिकांची सिलेंडरसाठी मोठी गर्दी होताना दिसते, तर युद्ध सुरू असेपर्यंत गॅस सिलेंडर मिळणार नाही अशी अफवा देखील बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी होते आणि त्यामुळेच नागरिक पर्यायी व्यवस्था म्हणून इलेक्ट्रिक शेगडी खरेदी करताना दिसतायत. बुलढाणा शहरातील अनेक दुकानांमध्ये इलेक्ट्रिक शेगडी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होताना दिसते. माझं नाव अजय गजानन जाधव. आपलं मार्केटमध्ये दुकान आहे रेडीमेड. कालपासून शेगडीचं हे इंडक्शन आहे नवीन निघलेलं, त्याचा कल थोडा वाढलेला आहे, कारण की गॅसची कमतरता अशी म्हणजे ऐकण्यात आलेलं आहे आमच्या. तर नवीन हे म्हणजे 7-8 विकले आम्ही कालपासून. नवीन नेऊन राहिले आता. बजाज कंपनीचे आहे आपल्याकडे, ते चालू आहे. अमरावती महानगरपालिकेनं दस्तूरनगर झोन क्रमांक 3 अंतर्गत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्तेवर कारवाई सुरू केली. कमल खंडेलवाल यांच्या घरावर 1,29,000 रुपये आणि भूमिपुत्र कॉलनी काँग्रेस नगर रोड दूध उत्पादन सहकारी संस्थेवर 2,61,593 रुपये थकीत होते. महानगरपालिकेनं अनेक नोटिसा दिलेल्या मुदतीत कर भरण्यात न आल्यानं सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुली विभागानं पंचनामा करून नियमानुसार संबंधित मालमत्ता सील केली. आज ही अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक 3 दस्तूरनगर अंतर्गत आज ही दुसरी कारवाई आहे. पहिली कारवाई आम्ही यशोदानगर नंबर 2 या ठिकाणी कमलबाई खंडेलवाल यांच्या वास्तूला आम्ही सील केलं आणि आता हे दुसऱ्यांदा आम्ही भूमिपुत्र कॉलनी अमरावती जिल्हा दूध उत्पादन सहकारी संस्था यांनी टॅक्स न भरल्यामुळे यांच्या वास्तूला आम्ही सील करत आहोत. यांच्याकडे टॅक्स 2,61,593 रुपये आहे. यांना आम्ही वारंवार सूचना देऊनसुद्धा यांनी टॅक्स न भरल्यामुळे अमरावती महानगरपालिका दस्तूरनगर झोन क्रमांक 3 यांच्या वास्तूला आज हे सील करत आहे. अशाच आम्ही जर इतर ठिकाणी काही नागरिकांनी टॅक्स न भरल्यामुळे तीसुद्धा आम्ही कारवाई कंटिन्यू सुरू ठेवू अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक 3 तर्फे. धन्यवाद.
त्यांच्यावर होतं 1,29,000 रुपये. कमलबाई खंडेलवाल यांना वारंवार सूचना दिल्या तरी त्यांनी टॅक्स न भरल्यामुळे त्यांच्या वास्तूला आम्ही सील केलं. आज आव्हान हे करणार आहे की अमरावती महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या नागरिकांनी टॅक्स भरलेले नाही त्यांनी कृपया त्वरित टॅक्स भरावे, अन्यथा माननीय आयुक्त माननीय सौम्या शर्मा मॅडम यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही त्यांच्या वास्तूला आम्ही सील करू. माजलगाव तालुक्यातील मेंढपाळ बांधवांवर झालेल्या मारहाण प्रकरणात आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केली आहे. त्यांनी माजलगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा केली. या घटनेत पीडितांचे पालक आणि आजोबा यांनी आपली भावना व्यक्त केली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. लक्ष्मण हाके यांनी समाजाला आवाहन करत सांगितले की कोणी आपल्यावर हल्ला करत असेल तर जीव वाचवण्यासाठी योग्य ती सुरक्षा साधनं वापरा, परंतु सामाजिक भावनेतून अन्याय करणाऱ्यांना सहन करणार नाहीत. आरोपींना तातडीनं अटक न झाल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. ढाळा पाडण्याकरता माणसं मारण्याकरता नाही, कंपन्या काढल्यात चारा नाश करण्याच्या. आम्ही धनगराचे किडू म्हणजे नाशिक किडू आहे. ह्या किड्यावर जर ह्याला करीत असतील तरी चांगले नाही, आम्ही कुणाला उचलू. पण कसं आहे, आमचा मित्रपणाचा संबंध आहे. शेतकरी आम्ही बंद आहेत एकामेकाचे. त्यांच्या रानाला खाद्य देतो आम्ही, त्यांचे धान चारून नाही तण चारून. याने आमच्यावर अत्याचार इथून पुढे जर केला तर आम्ही आता म्हणल्याप्रमाणे करू. काय होत असेल ती होईल. कारण सरकार सेशन आई आहे, पोलीस स्टेशन म्हणजे जनतेची आई आहे. ही आईने 1 लेकरू पाष्टी घालायचं आणि एकाला पुढे फाशीला द्यायचं, ही कायदा नाही. जागच्या जागेवर त्याला पाहिजे. त्याच्या टायमाला 4 दिवस आणि 5 दिवस ते सोकला असं होतं. म्हणून हे कायदा पोलीस स्टेशनचा मला धनगर असून मला मान्य नाही. कारण सगळी लेकरं त्याची आहेत. कुणावर अन्याय झाला, कुणावर अत्याचार झाला हे त्यानं पाहायला पाहिजे. हे खुशाल पॅन्टीत हात घालून उभे राहतात. अरे व्हायचं ते होतं आहे. मग काय धनगराची काही जात ईडी नाही. ते म्हणते सवापार आहे. पण कसे करता सवापार आहे की आम्ही धनगर मेंढपाळ आहेत आणि त्यांच्या तणावर झुकतो म्हणून सवापारी आहे. हे आमचं सवापारी एक बार बाहेर निघालं तर वेगळं होईल. कारण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आमची जात आहे, पण अशीच आहे दबून. याच्याकरता शासनानं पोलीस स्टेशन याचा कायदा घेऊन 2 ते 3 दिवसात नाही केलं तर आम्ही आमची आत्महत्या तेवढं करू. गावा तरी मरायचं. हा मोर्चा तर काढू. त्यांनी नाही मान्य केलं तर मी आज आहे त्या पोरायचा. धरणे आंदोलन करावं लागतंय आम्हाला पोलीस स्टेशनला. आता ते ज्या कुटुंबियावरती हल्ला झाला आहे त्यांच्या महिला भगिनीसुद्धा इथं आलेल्या आहेत. आता अरे आम्ही मेंढ्या चारायच्या शेतकऱ्यांबरोबर दिवसभर एकदम उन्हातानामध्ये आम्ही कामं करायची का पोलीस स्टेशनला येऊन न्याय मागत बसायचं. इथं पोलीस प्रशासन काय करतं, पोलिसांचा काही धाकबीक आहे की नाही अशा आरोपींवर. आणि वारंवार घटना घडत आहेत. या शारदाताई पांढरे आहेत, या वारंवार मेंढपाळांच्या प्रश्नावरती मांडत असतात. 2-4 दिवसाला एका घटनेला सामोरं जावं लागतं आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा आहे की नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आमची विचार नाही. मेंढपाळावरती वारंवार हल्ले होत आहेत. मी तर मेंढपाळांना आव्हान करेन, आपल्या हातामध्ये डायरेक्ट ढाळा पाडायची कुऱ्हाड असते. कारण आपला जर जीव घ्यायला कोण येत असेल, आपल्या डोक्यात जर कोण धारदार शस्त्रानं हल्ला करत असेल तर त्या कुऱ्हाडीचा वापर फक्त ढाळा पाडण्यासाठी करू नका. आपला जीव वाचवण्यासाठी तुम्ही डायरेक्ट अतिक्रमण करा. मी चेतावणी देत नाही, मी जबाबदारीनं बोलतोय. कारण वारंवार ह्या घटना घडत आहेत. पोलिसांचा धाक या आरोपींवरती नाही आहे. आणि कोण सामाजिक भावनेनं जर बोलत असेल तर मग आम्हीही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि आरोपींना पोलीस जर त्यांना शिक्षा देणार नसतील तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. हे आम्हाला दुर्दैवानं बोलावं लागतंय. गॅस दरवाढ आणि गॅसच्या कथित कृत्रिम तुटवड्याविरोधात वर्ध्यात काँग्रेस आक्रमक झाले. काँग्रेसच्या वतीनं शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रतिकात्मक चूल पेटवत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारनं गॅस दरवाढ तात्काळ मागे घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. या आंदोलनात महिला तसंच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महंगाई की मार अब मोदी सरकार या नाऱ्याला घेऊन हे सरकार 2014 मध्ये सत्तेत आलं. त्यावेळेस आमच्या महिलांचा गॅस 400 रुपयामध्ये होता आणि या सरकारने हा गॅस 900 रुपयामध्ये केला. आणि
अजून पुन्हा 900चा तर केलाच, त्याच्यामध्ये अजून आता 60 रुपयांनी भर पाडली. हे सरकार महिला विरोधी आहे. पूर्ण महागाई वाढवली आहे. प्रत्येक वस्तूवर GST लागलेला आहे. अशा सरकारचा आम्ही महिला काँग्रेस निषेध करतो. खोटारडे सरकार आहे, योजनाबाज सरकार आहे. लडकी बचाव लडकी पढाव हे नारे देत, फक्त नारे देत हे निवडून आले आहे. घोटाळेबाज सरकार आहे. या सरकारचा आम्ही महिला काँग्रेस निषेध करतो. नूतन वसाहत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं घरगुती गॅसच्या सतत होणाऱ्या दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी गॅस दरवाढ मागे घ्या, महागाईनं जनता त्रस्त अशा घोषणा देत केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र निषेध नोंदवलाय. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सरकारला तात्काळ गॅस दरवाढ मागे घेण्याचा इशारा दिलाय. आंदोलनात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. आज जालना जिल्हा काँग्रेसतर्फे जे गॅसची दरवाढ झालेली आहे त्यासाठी आम्ही निदर्शने केलेली आहे. आणि जालना जिल्ह्यात खूप फॅक्टऱ्या बंद झालेल्या आहे आणि खूप लोकांचे व्यावसायिक म्हणजे हॉटेली हे बंद झालेले आहे. आणि एजन्सीवाले हे जे ब्लॅकमेलचा धंदा चालू केलेला आहे त्यांनी त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन पेटवलो. याच्यामुळे साठी हे दरवाढ हटकून म्हणजे मोदी सरकार हे नाही चक्कीपणामध्ये राहिलेली आहे आणि जनतेची दिशाभूल करून सत्तेत आलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन केलं आणि जनतेचा दरवाढ पहिलेच भपका वाढलेला लोकांच्या घरात आहे, एकदम महागाईचा हे झालेलं आहे. पण आजच्या कंडिशन मध्ये ही गॅसची दरवाढ झाली तर लोकांना अजून म्हणजे भर पडणार आहे, खिशाला झळ लागणार आहे. त्याच्यामुळं आम्ही नरेंद्र मोदी सरकार और भाजपा सरकारचा जालना जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध करत आहोत. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.